Good morning, friends. Today we learn a story of wild boar and the fox. Wild means who lives in jungle. म्हणजे जो जंगलात राहतो, म्हणजेच तो जंगली किंवा रानटी. आणि बोर म्हणजे अस्वल आणि फॉक्स म्हणजे कोल्हा. मग तुमच्या लक्षात आलं असेल की ही स्टोरी एक जंगली अस्वल आणि कोल्हा यांची आहे. वन डे अ वाइल्ड बोर वॉज शार्पनिंग हिज टस्क्स अगेन्स्ट द बार्क ऑफ ट्री. वन डे म्हणजे एके दिवशी, शार्पनिंग्स म्हणजे टोकदार करणे, टस्क्स म्हणजे सुळे, अगेन्स्ट म्हणजे च्यावर, बार्क म्हणजे साल आणि ट्री म्हणजे झाड. वाइल्ड बोर वॉज शार्पनिंग हिज टस्क्स ऑन द बार्क ऑफ ट्री. ही म्हणजे तो, वॉज म्हणजे होता, होती, होते, डुईंग म्हणजे करत आणि केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक. तो काळजीपूर्वक काम करत होता. देअर लिव्ड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. देअर म्हणजे तेथे, लिव्ड म्हणजे राहत होता आणि फॉक्स म्हणजे कोल्हा. त्या जंगलामध्ये एक कोल्हा राहत होता. मग हू लिव्ड इन द फॉरेस्ट? फॉक्स वॉज लिव्ड इन द सेम फॉरेस्ट. ही वॉज ऑलवेज लुकिंग फॉर अ चान्स टू मेक फन ऑफ अदर ॲनिमल्स इन द फॉरेस्ट. लुक म्हणजे पाहणे, चान्स म्हणजे संधी, लुकिंग म्हणजे पाहायचा. When he saw the wild boar, he decided to tease him. When म्हणजे जेव्हा, saw म्हणजे पाहिला, पाहिली, पाहिले, डिसाइडेड म्हणजे ठरवणे आणि टीज म्हणजे चिडवायचे आणि हिम म्हणजे त्याला. The fox decided to tease wild boar. He began to walk around the trees, looking left and right and up and down. त्यानं त्यावेळी झाडाच्या अवतीभोवती फिरायला सुरुवात केली, वर खाली पाहू लागला. He also began to act as he was really scared. ॲक्ट म्हणजे कृती, टू ॲक्ट म्हणजे करण्यास, स्केअर म्हणजे भीती. बट द बोअर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम. ही केप्ट राईट ऑन विथ हिज वर्क. परंतु अस्वलाने कोल्ह्याकडे लक्ष न देता आपलं काम चालू ठेवलं. मग आता या प्रश्नांची उत्तरे पाठामध्ये शोधा पाहू. कुठे मिळतात ते? ॲट लास्ट द फॉक्स सेड विथ अ ग्रीन, व्हाय आर यू डुईंग दॅट? आय ट्राईड व्हेरी हार्ड बट आय डिड नॉट सी एनी हिडन एनिमी ऑर डेंजर. ॲट लास्ट म्हणजे शेवटी, सेड म्हणजे म्हणाला, म्हणाली, म्हणाली आणि ग्रीन म्हणजे दात विचकून. व्हाय म्हणजे कशामुळे, डुईंग म्हणजे करत आहेस, ट्राईड म्हणजे खूप प्रयत्न केला. तेव्हा कोल्हा त्याला दात विचकून म्हणाला, मी खूप प्रयत्न केला परंतु इथं तर मला काहीही संकट दिसून येत नाही. मग तू हे कशासाठी करत आहेस? असं फॉक्स वाईल्ड बोअरला म्हणाला. ट्रू replied the boar. Boar replied to the fox, yes, it is true. There is no danger or enemy just now. त्यावेळी अस्वल कोल्ह्याला म्हणाले की होय, बरोबर आहे, आता इथं कोणतंही संकट किंवा शत्रू नाही. But when it really comes, there won't be any time
टू शार्पन माय टस्क्स. त्यावेळी अस्वल म्हणाल, होय बरोबर आहे, परंतु ज्यावेळी संकट येईल त्यावेळी माझी सुळे टोकदार करायला माझ्याजवळ वेळ कुठे असेल? माय वेपन्स. वेपन म्हणजे शस्त्र. हॅव टू रेडी फॉर यूज देन. इफ आय एम नॉट रेडी आय विल हॅव टू सफर. संकटाच्या वेळी माझे सुळे टोकदार नसतील तर त्यावेळी मला त्रास सहन करावा लागल. This story tells us that it is the best to prepare. Don't leave things to be done at last minute. या स्टोरीचं तात्पर्य तुमच्या लक्षात आलं असेल. ते आहे, कोणतंही काम करण्यासाठी शेवटच्या वेळेपर्यंत वाट पाहणे योग्य नाही. विद्यार्थ्यांनो, पालकांच्या मदतीनं या स्टोरीचा स्वाध्याय पूर्ण करा.